नमस्कार बालमित्र हो, आज आपण इयत्ता 6वी विषय नागरिकशास्त्र पाठ क्रमांक 1 आपले समाज जीवन या पाठाखालील संपूर्ण स्वाध्याय आज आपण अभ्यासणार आहोत। जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सगळ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला एक लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। प्रश्न क्रमांक 1 ओळखा आणि लिहा। त्यातील पहिला आहे अन्नाची गरज भागवण्यासाठी मानवाने हा व्यवसाय सुरू केला। तर उत्तर आहे शेती। दुसरं आहे रक्तसंबंध, विवाह आणि दत्तक संबंध यामुळे व्यक्ती एकत्र राहतात व एकमेकांची काळजी घेतात, ती सामाजिक संस्था। उत्तर आहे कुटुंब। त्यानंतर तिसरं आहे भारताच्या दक्षिण किनारपट्टीवर मुख्य अन्न, तर त्याचं उत्तर आहे भात। त्यानंतर प्रश्न 2 यादी करा। तुम्हाला माहिती असणाऱ्या किमान 5 भाषांची यादी तयार करा। तर उत्तर आहे पहिली मराठी, 2 हिंदी, 3 इंग्रजी, 4 गुजराती आणि 5 कन्नड, अशा 5 भाषा आहेत। त्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 3 आहे पुढील संकल्पना स्पष्ट करा। त्यातील पहिला आहे समाज। तर उत्तर आहे केवळ लोकांचा समूह म्हणजे समाज नाही, तर समूहात राहणाऱ्या व्यक्तींमध्ये असणाऱ्या संबंधाची व्यवस्था म्हणजे समाज होय। समाजात वृद्ध, प्रौढ, तरुण, लहान मुले अशा प्रत्येक व्यक्तीचा समावेश असतो। तर चला मुलांनो, सगळ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। त्यानंतर दुसरे आहे कुटुंब संस्था। तर उत्तर आहे कुटुंब ही समाजातील सर्वात मूलभूत संस्था आहे। रक्ताच्या नात्याने किंवा प्रेम आणि विश्वासाने एकत्र राहणाऱ्या व्यक्तींच्या समूहाला कुटुंब म्हणतात। अन्न, वस्त्र, निवारा यांसारख्या गरजा कुटुंबात पूर्ण होतात। प्रश्न क्रमांक 4 समाजाला नीती, नियम, कायदे यांची आवश्यकता का असते हे तुमच्या शब्दात लिहा। उत्तर आहे कायद्यामुळे समाजात शिस्त राहते आणि लोकांच्या हक्काचे संरक्षण होते। नियमांमुळे गुन्हेगारीला आळा बसतो आणि सर्व नागरिक सुरक्षित राहू शकतात। त्यानंतर प्रश्न क्रमांक 5 आहे संकल्पना चित्र पूर्ण करा। तर हे संकल्पचित्र दिलेलं आहे। तर इथं भाषा, संस्कृती, वेशभूषा आणि सण अशा पद्धतीची ही संकल्पचित्र आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6 चला स्वतःच पडताळणी करून पाहू, तुम्ही आदर्श नागरिक आहात का? खालील प्रश्नांपुढे बरोबर किंवा चूक अशी खूण करा। तर त्यातलं पहिलं आहे मी कचरा कुंडीत टाकतो, तर बरोबरची खूण केलेली आहे। दुसरा आहे मी रांगेत उभा राहतो, धक्काबुक्की करत नाही, त्यालाही बरोबर टिक केलेली आहे। त्यानंतर तिसरा आहे मी पाणी वाया घालवत नाही, तेही बरोबर आहे। आणि चौथा आहे मी शेजाऱ्यांना व ज्येष्ठ नागरिकांना मदत करतो, तेही बरोबरची टिक आहे। आणि पाचवं मी सार्वजनिक बागेतील फुले तोडत नाही, हेही बरोबर आहे। त्यानंतर पुढचं आहे शोधा पाहू राज्य, भाषा, नृत्य प्रकार आणि खेळ याची उत्तरं दिलेले आहेत, ते तुम्ही व्यवस्थित पहा आणि व्यवस्थित आता त्याचा अभ्यास करा। आणि चॅनलला सगळ्यांनी आपल्या सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। आणि तुम्हाला अजून कोणत्या विषयाचा स्वाध्याय पाहिजे तेही मला कमेंट करून सांगा।